मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या महत्त्वाच्या महामार्गाचे 10 पदरी सुपर हायवेमध्ये रूपांतर करण्याची तयारी सुरू केली आहे। यामुळे महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून प्रवाशांचा वेळ वाचणार आहे। पूर्वी या महामार्गाला 8 पदरी करण्याची योजना होती, परंतु वाढती वाहनांची संख्या लक्षात घेऊन आता ती सुधारून 10 पदरी विस्ताराचा निर्णय घेण्यात आला आहे। 10 पदरी विस्तारासाठी अतिरिक्त 1420 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, ज्यामुळे प्रकल्पाला एकूण खर्च 8440 कोटी रुपयांवर पोहोचेल। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी निधी निश्चित करण्यासाठी हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल अंतर्गत प्रस्ताव दिवाळीनंतर सादर केला जाणार आहे। या मॉडेलमध्ये सरकारी आणि खाजगी कंपन्या एकत्रितपणे काम करतील। यात सरकार बांधकाम खर्चाच्या 40% निधी देईल, तर उर्वरित 60% गुंतवणूक खाजगी विकासक करतील। यामुळे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राच्या कार्यक्षमतेचा योग्य समन्वय साधला जाईल। सध्या आठवड्याच्या दिवशी सुमारे 65,000 वाहने या मार्गावरून प्रवास करतात, तर आठवड्याच्या शेवटी आणि सुट्ट्यांमध्ये ही संख्या 1 लाखापेक्षा जास्त होते। विशेष म्हणजे या मार्गावरील वाहतूक दरवर्षी 5-6% वाढ होत आहे। या वाढत्या संख्येमुळे आठवड्याच्या शेवटी प्रवासाच्या नेहमीच 2 तासांमध्ये आणखी 1 तासाची भर पडत होती, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। सध्या एक्सप्रेस वेवरील 13 किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे, ज्यामध्ये खंडाळा घाटातील 10 पदरी भाग समाविष्ट आहे। या नवीन प्रस्तावित विस्तारात आता ई-वेच्या उर्वरित भागावर लक्ष केंद्रित केले जाईल। MSRDCच्या म्हणण्यानुसार या 10 पदरी विस्तारीकरणामुळे वाहतूक कोंडीची समस्या संपुष्टात येईल आणि प्रवाशांचा मुंबई-पुणे प्रवास अधिक आरामदायी आणि जलद होईल।